जॉयफल महाराष्ट्राचा सुपरस्टार. अमृता, कोण बोलतो भूत त्रासदायक असतात? अरे मी कुठे काय बोलतीये बाबा, सगळं तूच बोलतोय सानी. नाही, मला अजून काही बोलायचंय. भूत खूप प्रेमळ आणि दुसऱ्यांची मदत करणारे सुद्धा असतात. रिली? हो मग. अरे एका माणसाची मरून भूत झालेली बायको त्याचं दुसरं लग्न करण्यासाठी धडपड करते. माणसांना जमलं असतं का हे? आणि चिल त्याचं मला माहित नाहीये. आणि हा भयानक गोड परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करणार आहेत नाशिकची स्नेहा, नाशिकचा चिन्मय आणि लालबागची राणी नम्रता. नमा, तू नमा, तुझी खूप आठवण आली ना, म्हणून मी तुला भेटायला आली. आज प्रपोज करणार आहेस ना तिला? तुझ्यामुळे गेल्या 8 रात्री स्वप्नात येऊन जागवतेस. चिन्या आता लग्न कर, असा एकटा राहू नकोस. फायनली आज प्रपोज करणार आहे. अरे म्हणूनच मी तुला ऑल द बेस्ट करायला आली. मस्त प्रपोज करा तिला. आणि हो, आपल्या वेळी जसे 2-2 तास घालवले होते ना, तसा वेळ अजिबात घालवायचा नाही आपल्याला. नमा, का झालं? तू थांब ना. का? तू असलीस ना की मला असं ते आधार मिळतो. काय बायको समोर तू तुझ्या प्रेयसीला प्रपोज करणार आहेस? आता काय हसू नको जा. नमा, गप गप. हाय 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 स्नेहा. हाय. कशासाठी बोलायला? हा चल ना, सांगतो ना. ये इकडे. काय माहिती का स्नेहा, ते मला तुला म्हणजे अरे काय? जे तुला मी सांगणार आहे ते मला जे चिन्मय, अरे अरे तिला डायरेक्ट विचार ना, वेळ कशाला घालवतोयस? स्नेहा, स्नेहा म्हणजे मला तुला खरंच मनापासून काहीतरी सांगायचंय स्नेहा. काय? म्हणजे स्नेहा, मला जे तुला सांगायचंय ना ते म्हणजे ऍक्च्युली स्नेहा, आई परत तोच गडबड गोंधळ. अरे आता आईचा विषय काढायची काय गरज आहे का बाळा? डायरेक्ट स्वतःकडून विचार तिला, तुझ्याकडून विचार. आई काय म्हणाली आई? नाही, आई कुठे काय म्हणाली? काहीच नाही म्हणाली. छे छे छे, मला म्हणायचंय का तुला? म्हणायचंय मला म्हणजे सांगायचंय ऍक्च्युली. काय माहिती का स्नेहा, की स्नेहा म्हणजे मला ना खरं तर म्हणजे इतकं म्हणजे बोलायचंय मनातलं, म्हणजे असं की स्नेहा म्हणजे काय मस्त बगळे उडतायत बघ. वा बघ स्नेहा, काय बगळ्यांची रांग आहे बघ बघ. काय बोल? अरे काय चाललंय? काही होणार नाही आयुष्यात. इकडे तुला सांगते. तुला आठवतंय काय तू मला पहिल्यांदा कसं प्रपोज केलं होतंस? तू एक काम कर, तू तुझे हात खिशात घाल. खिशात हात घातलेस ना की तुझा कॉन्फिडन्स खूप वाढतो. तू आता म्हण आणि तुला डायरेक्ट आय लव्ह यू म्हण. बोलू? हा म्हण. बोलू? म्हण. आय लव्ह यू नम्रता. बोललो. काय बोललास तू चिन्मय? मी नम्रता नाहीये, मी स्नेहा आहे. स्नेहा. नम्रता बोललो मी? हो. स्नेहा नाही बोललो मी. बाबा हा स्नेहा बाबा, अगं ते माझ्या बायकोला मी तसं म्हणालो होतो, ते मला एकदम आठवलं. मी तिला तसंच म्हणालो होतो अगं प्रपोज करताना. आणि मला ऍक्च्युली तुला तेच सांगायचं होतं. काय? मला तुला हेच सांगायचंय स्नेहा. चिन्मय, हा, मलाही तू खूप आवडतोस रे. पण मी नाही लग्न करणार तुझ्याशी. का स्नेहा? अरे कारण तुझी बायको मेलेली नाहीच आहे अजून चिन्मय. दिसते तुला? मला कशी दिसेल, वारली आहे ना ती. हो, पण इथे तुझ्या मनामध्ये अजूनही जिवंत आहे रे ती. ती सतत तुझ्या सोबत असते चिन्मय. आणि तूही दिवस रात्र फक्त तिच्याच आठवणींमध्ये असतोस. आणि तुला गंमत माहितीये, आताही इथेच कुठेतरी ती तुझ्या सोबत आहे. तू तिच्या आठवणींमध्ये असाच कायम सुखी समाधानी राहा रे. तिच्या सोबतच तू खूप आनंदी आहेस चिन्मय. तुमच्या या जगावेगळ्या प्रेमाला, सहजीवनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. हा, पण आपण मित्र आहोत बर का? हो ना? ठीक आहे, निघते मी. बाय बाय. माझ्यामुळे झालं ना सगळं. सॉरी. हे
जाऊ दे ग. आणि तू असलीस ना बरोबर की मला दुसरं कुणाची गरज पडत नाही. चल चला. एक बोलू? रागवणार नाहीस ना? नाही बोल ना. आईस्क्रीम खाऊया? नमा नाही. एकदा नमा नाही. चिनू एकदा नाही नमा. फक्त एक- नमा नाही सांगितलं ना. नमा तुला कळत कसं नाही? तुझ्या याच पथ्य पाळण्यामुळे तुझा दमा वाढला ना. मग तो ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कायटल अटॅक, ते तुझं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं, तुला होणारा त्रास, डॉक्टरांचं मला येऊन सांगणं. युअर वाईफ इज नो मोर. युअर वाईफ इज नो मोर. हे बघ नमा, मी तुला हा परत त्रास होऊ देणार नाही. आणि आता मी पण सहन करणार नाहीये हा त्रास. चल. मस्त. व्हेरी नाईस. कमेंट्स नम्रता. विचारूया. हा? काय डेडली परफॉर्मन्स होता खरंच. अमेझिंग. कमेंट्स. सुप्रिया मॅम. या परफॉर्मन्समध्ये एकूण मला असं वाटलं की चिन्मयला जो रोल होता तो तसा कठीण होता. स्नेहा तुझं पण कॅरेक्टर होतं. मला फक्त म्हणजे छान आहे. मी आपलं सांगते की तुझं जे एक बोलण्याची स्टाईल आहे ना ती खूप अशी एक टिपिकल आहे. तर त्याच्यातनं ते माझी पण आहे तशी, पण तरी सुद्धा आपण वेगवेगळे, मी पण प्रयत्नच करतेय तसा तू पण प्रयत्न कर. नम्रता तुझा पण असा एकदम संयत होता. म्हणजे मेलेली मला माहितीये का जोक मोठा झाला काय, मी अगदी बनाशी बोलताना मी म्हटलं तुझं पहिलं नमा होतं ना ते मी ममा ऐकलं. हा तर मी म्हटलं या ममाची मिठी अगदी ममासारखी नाहीये, आणि मिठी तर अगदी कशी. मी म्हटलं होतं हिला मी नक्की सांगीन अगं तू मम्मा आहेस त्याची आणि तू अशी कशी त्याला अगदी आणि नंतर मला कळलं ही त्याची. पण छान झाला, मला आवडलं स्किट. महेश सर. चिन्मय गेल्या परफॉर्मन्स मध्ये मला खूप होप्स होते तुझ्याकडे. इथे मॉड्युलेशन वेगळं ठेवलं असतंस ना, तिच्याशी बोलताना हिच्याशी बोलताना, तरी तो फरक कळला असता ना की दोघांशी बोलतोयस. आणि आय एम नॉट व्हेरी इम्प्रेस्ड कळलं, पण तुमची कामं बरी केली तुम्ही, तुम्ही वाईट केलं नाही, पण देर वॉज समथिंग मिसिंग जे मी आता पिन पॉइंट करू शकत नाही. मस्त. थँक्यू सर. सिद्धार्थ. मस्त मजा आली. याच्या अगोदरचे 2 परफॉर्मन्स थोडे ह्युमरस लेवलला होते. तुम्ही जरा सिरियस केलं, त्यामुळे एक वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. तिघांची कामं चांगली होती. बाकी मजा मस्त, वावर खूप छान. थँक्यू सिद्धू. तुम्हाला तिघांनाही ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. बॅकफायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार